माझं नाव अमित आहे. मी बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी करत होतो आणि अतिशय गरीब कुटुंबातून आलो होतो. कुणी हे जाणत नव्हते की मी इथपर्यंत कसा पोहोचलो. एक दिवस एक म्हातारी बाई खूप वेळापासून पेन्शन घेण्यासाठी बँकेच्या बाहेर रांगेत उभी होती. पण तिचा नंबर येईपर्यंत बँकेची वेळ संपली आणि सर्व कर्मचारी त्यांच्या काउंटरवरून उठून निघू लागले. ते पाहून ती बाई रडू लागली. मी तिच्याकडे गेलो तेव्हा तिला ओळखून मी थक्क झालो, कारण ती तर माझ्या कॉलेजमधली होती. आज मी आपल्या देशातील सर्वात मोठ्या बँकेत एक चांगल्या पदावर नोकरी करत होतो. दिवसभर एसी असलेल्या खोलीत बसायचो आणि सगळे लोक माझा खूप आदर करत. माझ्या वस्तीतही माझा खूप सन्मान होता. मी स्वच्छ नीटनेटके कपडे घालत होतो. पण माझं आयुष्य नेहमी असंच नव्हतं. मी फार कठीण दिवस पाहिले होते. या सगळ्या संघर्षातूनच मी आज या नोकरीपर्यंत आणि या यशपर्यंत पोहोचलो होतो. आमच्या बँकेत नेहमीच मोठी रांग लागत असे. जे वयोवृद्ध लोक पेन्शनवर जगायचे ते आपली पेन्शन घेण्यासाठी रांगेत उभे असायचे. गंमत म्हणजे हे गरीब वयस्कर लोक फार लवकर बँकेत येऊन रांगेत उभे राहत. काहींच्या बरोबर त्यांचे नातेवाईक किंवा ओळखीचे लोक यायचे तर ते त्यांच्या जागी उभे राहून त्यांचे बाकी लोक बसून थांबत, पण बहुतेक जण स्वतःच येत असत. मी माझ्या केबिनमध्ये बसून हे सगळं दृश्य पाहत असायचो. एक दिवस मी पाहिले, एक बाई एकटीच रांगेत उभी होती. तिने साडीचा पदर डोक्यावर घेतला होता, त्यामुळे तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. पण तिचा नंबर येणार इतक्यात बँकेची वेळ संपली. बँकेतील लोक वेळेचे फार पक्के असतात. वेळ संपली की लगेच संगणक बंद करून आपलं काम थांबवतात. त्यानंतर ते कोणाचेही काम करत नाहीत. मग त्या व्यक्तीची कितीही अडचण का असेना. किती लोक बँकेत उरले तरी त्यांना दुसऱ्या दिवशी यावं लागत, तेव्हाच त्यांचं काम होत. पण त्या दिवशी वेळ संपल्यानंतर पुढे सलग 2 दिवस सुट्टी होती. त्यामुळे बँक 2 दिवस बंद राहणार होती. ती बाई एका कर्मचाऱ्याशी बोलत होती आणि तो तिच्याशी वाद घालू लागला. आवाज चढून बोलू लागला. हे सगळं ऐकून मी माझ्या खोलीतून बाहेर आलो आणि विचारलं, काय झालं, एवढा गोंधळ का आहे. तो माणूस मला म्हणाला, सर वेळ संपली आहे, आता 2 दिवस सुट्टी आहे आणि या बाई म्हणत आहेत की मला आजच पेन्शन हवी आहे. माझ्या घरी खायला काहीच नाही. तो पुढे म्हणाला, आपणच सांगा सर, बँकेचे सुद्धा काही नियम आहेत. मी काय करू. मी म्हणाल, ठीक आहे, मी स्वतः बोलतो त्यांच्याशी. मी त्या वयस्कर बाईकडे गेलो. त्या एका बाकावर बसून रडत होत्या. मी त्यांच्या जवळ बसलो आणि म्हणालो, हे पहा आई, बँकेची पॉलिसी आहे, तुम्ही थोडं लवकर यायला हवं होतं. त्या म्हणाल्या, मी लवकरच आली होती, पण मला काय माहित होते की लोक इतकी वेळ लावतील. मी इथे गेल्या तासभरापासून या बाकावर बसली आहे आणि यांचा बराच वेळ चहा पिण्यात गेला. आतापर्यंत माझं काम झालं असतं. मला त्यांच्या आवाजात काहीतरी ओळखीचं वाटलं. मी त्यांच्याकडे नीट पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी लगेच माझ्या खिशातून 10,000 रुपये काढले आणि त्यांच्या हातावर ठेवले. कारण त्या कोण होत्या हे जाणून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. म्हणून माझी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. एक काळ असा होता की आमच्याकडे सगळं होतं. 2 मजली घर, आई वडील आणि सुमारे 8 वर्षांची माझी लहान बहीण. आमच्या कुटुंबाची सगळेच प्रशंसा करत, पण ठराविक लोक आमचा राग करायचे आणि काही तर आमच्या स्तुतीशिवाय राहू शकत नव्हते. कारण आमचं कुटुंब तसं आदर्शच होतं. माझ्या वडिलांची चांगली नोकरी होती. आमच्याकडे एक छोटी गाडीही होती. घरात आनंद होता, काहीच कमी नव्हतं. सगळे एकमेकांवर खूप प्रेम करायचे. असं वाटत की आयुष्यात काहीच कमी नाही आणि पुढे हे सगळं अजून वाढतच जाणार आहे. पण मग एक दिवस आमच्या आनंदाला कुणाची नजरेचा डोळा लागला आणि ज्याच्या नजरेचा डोळा लागला तो कुणी परका नव्हता तर माझेच काका होते. जे गावात सांगायचे त्यांच्या घरी अन्न खाण्यासाठी सुद्धा पुरेसे पैसे नव्हते. घरची परिस्थिती फारच बिकट होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य उधळपट्टीत आणि अय्याशीत घालवले होते. ते नशा करायचे, अनावश्यक खर्च करायचे, पैशांची बचत करणे त्यांना माहीत नव्हतं आणि पैशांची किंमतही त्यांनी कधी ओळखली नव्हती. आणि मग त्यांनी एक दिवस एका बाईशी लग्न केलं आणि त्यांना 4 मुले झाली. पण त्यांचं वागणं तसंच राहिलं. बदल काही झाला नाही. आता मात्र ते आपल्या आयुष्याबद्दल थोडे गंभीर व्हायला लागले होते. पण त्यांनी कधी शिक्षण घेतलं नव्हतं. काही दिवसांसाठी ते आमच्या घरी राहायला आले. आमच्या घरचं राहणीमान पाहून ते फार प्रभावित झाले. ते म्हणाले, तुम्ही लोक तर अगदी मजेत राहता, अय्याशी करता. तुमच्या घरी तर सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि आमच्या घरी तर पोळी सुद्धा पोटभर मिळत नाही. बाबांनी काकांना सांगितलं, मी माझ्या आयुष्यात खूप कष्ट केले आहेत. मेहनत करून आज मी इतक्या यशस्वी झालो आहे. यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. मी कधी माझ्या आरामाबद्दल विचार केला नाही.
नेहमी माझ्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या सोयीबद्दल विचार केला आहे आणि आता माझा मुलगा तरुण झाला आहे. तोही माझ्यासारखाच मेहनत करेल. काकाने बाबांचं बोलणं ऐकून काहीच उत्तर दिलं नाही, कारण ते स्वतः तसे नव्हते आणि त्यांनी आपल्या मुलांनाही चांगले संस्कार दिले नव्हते. काका आमच्या घरी जवळजवळ 2 आठवडे राहिले. आम्ही त्यांना कुठल्याही गोष्टींबाबत काही मनाई केली नव्हती. त्यांना जेव्हा हवे तेव्हा ते कोणत्याही खोलीत बसत, जे आवडेल ते वस्तू आमच्या परवानगीशिवाय वापरत. ते नेहमी बाबांना विचारायचे, तुमच्याकडे एवढे पैसे कुठून येतात? तुम्ही पैसे कुठे ठेवता? घरी का ठेवत नाही? काही बचत नाही का नाही? अशा अनेक गोष्टी त्यांनी विचारल्या आणि बाबांनी त्यांना भाव मानून सगळं खरं सांगून टाकलं. आईला हे सगळं अजिबात आवडलं नाही. तिने बाबांना सांगितलं, घरच्या वैयक्तिक गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात. आपल्या भावाला सुद्धा, जवळच्या व्यक्तींना सुद्धा सांगायला नको होत्या. पण बाबांना आईचं असं बोलणं अजिबात आवडलं नाही. त्यांनी सांगितलं, अंकित माझा लहान भाऊ आहे. त्याच्यापासून मला काही लपवायचं नाही. तू मला माझ्या आई वडिलांपासून दूर केलंस, आता मला माझ्या भावाशी बोलू नको असं म्हणतेस का? त्याच्याशी संबंध तोडू का? किंवा त्याच्याशी तरी बोलू दे मला. पण आईचं सेन्स अगदी खरं ठरलं. बाबांनी सगळी रहस्य काकांना सांगितली होती. एक दिवस अचानक काका आपलं सामान पॅक करू लागले आणि म्हणाले, मला निघायचं आहे. बाबांनी विचारलं, कशासाठी एवढी घाई? अजून काही दिवस राहायचं होतं ना तू इथे? आज तर तुझ्या भाचीचा वाढदिवस आहे, तो साजरा करून उद्या जा ना. पण काका काही थांबायला तयार नव्हते. ते म्हणाले, नाही दादा, मला जायचं आहे. माझ्या घरी बरीच कामं आहेत. ते इतक्या घाईत निघाले की आम्ही सगळेच थक्क झालो. ते आपले बूट सुद्धा विसरले. आम्हाला वाटलं खरंच काही आवश्यक काम असेल. आम्ही त्यावेळी फारसं लक्ष दिलं नाही. पण 2 आठवड्यानंतर एके दिवशी काही अनोळखी लोक आमच्या घरी आले आणि आम्हाला तुमचं घर पाहायचं आहे. आम्ही आश्चर्याने विचारलं, काय म्हणताय? घर पाहायचं म्हणजे आमचं घर आमचंच आहे ना? ते म्हणाले, नाही, आता हे घर तुमचं राहिलेलं नाही. हे आता आमचं घर आहे. तुमच्या भावाने हे घर आम्हाला विकलं आहे. त्याच्याकडे या घराचे कागदपत्र होते, जे आधीच त्याने आपल्या नावावर करून घेतले होते. त्यानंतर त्याने हे घर आम्हाला विकले आहे. आम्ही त्याच्याकडूनच हे घर विकत घेतले आहे, असे ते लोक म्हणाले. त्यांनी हेही सांगितले की या घरात काही लोक सध्या राहतात, पण आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने बाहेर काढू. आम्ही काही साधे लोक नाही. तुमचा आणि तुमच्या भावाचा जोही काही वाद आहे, तो मालमत्तेचा आहे की काही दुसरा, आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही, काही संबंध नाही. पण आता हे घर आमचं आहे. आम्ही तुम्हाला 2 आठवड्यांचा वेळ देतो. या कालावधीत तुम्ही हे घर रिकामं करा, नाहीतर आम्ही पोलिसांना बोलावू. त्यांच्या त्या शब्दाने आम्ही सगळे थक्क झालो. सर्वप्रथम आम्ही घरात पाहिलं, जिथे आमची कागदपत्रांची फाईल ठेवलेली असायची. ती फाईल तिथे नव्हती. काकाने ती फाईल घेतली होती. घर आधी आपल्या नावावर करून घेतलं आणि नंतर ती घर विकून टाकलं. याचा अर्थ काकांनी आमच्या घरातून आमच्याच घराची कागदपत्रे चोरी केली होती आणि इतकी मोठी फसवणूक केली होती. रजिस्ट्री ऑफिसात लाच देऊन सगळं शक्य झालं असावं, कारण आता घर त्यांच्याच नावावर केलं होतं. बाबांना जेव्हा खात्री पटली की त्यांच्या स्वतःच्या भावाने त्यांना फसवलं आहे, तेव्हा त्यांच्या वेदनेला पारावर राहिला नाही. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मेहनतीत घालवलं होतं. एक एक पैसा साठवून घाम गाळून हे घर उभारलं होतं. पण आज ते सगळं एका फसवणुकीत हरवून गेलं होतं. आणि फसवणूकही कुणी परक्याने नव्हे तर आपल्या सख्ख्या भावाने केली होती. आम्ही वकिलांना विचारलं तर ते म्हणाले, घराची मूळ कागदपत्र त्यांच्याजवळ असतात. तो त्यांचा गैरवापर करून काही करू शकतो. तुम्ही चूक केली आहे. कागदपत्र नीट सुरक्षित ठेवायला हवे होते. आम्ही काकांवर कधीच लक्ष ठेवलं नाही. आम्हाला काय माहीत होते की आमच्या घरी पाहुणे म्हणून आलेले काका आमच्याशी इतका मोठा विद्रोह करतील. आम्हाला तर माहीतच नव्हतं की ते घरात काय करत होते. त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं होतं. त्यांनी फक्त कागदच नाही चोरले, तर आईचे 2 सोन्याचे सेटही गायब केलेले होते. म्हणजे ते सोनं घेऊनही ते निघून गेले होते. म्हणूनच त्यांना आपल्या घरी परतायची इतकी घाई झाली होती. त्यांची चोरी उघड होऊ नये म्हणून ते लवकर पळूनही गेले होते. बाबांनी हे सगळं ऐकल्यावर काही वेळ गप्प झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. हळू आवाजात ते म्हणाले, मी जाऊन अंकितशी बोलतो. आईने ताबडतोब उत्तर दिलं, जेव्हा त्याने हे सगळं केलं तेव्हा त्याला लाज वाटली नाही. आता तुम्ही बोलून काय करणार? तुम्ही बोललात तर तो परत घर देईल का? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, या निकम्या भावावर विश्वास ठेवू नका. तो सत्ता नालायक आहे आणि तुमचं सुखही खाऊन गेला. तुम्ही त्याला घरात शिरूच द्यायला नको होतं.
आता बघा किती मोठं नुकसान झालं. आईचा आवाज थरथरत होता. चेहऱ्यावर गहिरं दुःख उमटलं होतं. बाबा काही बोलले नाही. त्यांनी आपला चेहरा दोन्ही हातात लपवला, जणू स्वतःलाच दोष देत होते. हे सगळं माझ्या विश्वासाची शिक्षा आहे. त्या दिवसानंतर आई वडिलांमध्ये वाद सुरू झाले. दोघांच्या अंतःकरणात वेदना होती, पण शब्द जखमा म्हणत होते. बाबा म्हणायची, हो माझी चूक झाली, पण तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या भावाला घरातून हाकलून लावला असता का? आई प्रत्युत्तर द्यायची, हो हाकलायला हवं होतं, कारण त्याचा हेतू वाईट होता. त्याला लाज वाटली नाही आपल्या भावाला बर्बाद करताना. तो सुरुवातीपासूनच लालची आहे, म्हणून स्वतः काही साध्य करू शकला नाही. त्यांच्या वादात बोलणारं कुणी नव्हतं. मी आणि माझी बहीण कोपऱ्यात बसून रडत होतो. आमच्या डोळ्यासमोर आमचं आनंदाचं घर रणांगण बनलं होतं. आम्हाला ते घर सोडावंच लागलं. बाबांनी आपल्या हातांनी कष्टाने उभारलेले एक एक वीट जोडलेली घर, आमचं जे घर आहे ते घर रिकामं करताना आमचं मन तुटत होतं. ते प्रत्येक खोलीकडे शेवटचा कटाक्ष टाकायचे, जणू त्या भिंतीचा निरोप घेत होते. दरवाजाला हात लावून उभे होते, अंगणाकडे पाहत रडत असत. ते म्हणाले, हे ते घर आहे जिथे मी तुमच्यासाठी स्वप्न पाहिली होती, पण आता ती सगळी स्वप्न तुटून गेली आहेत. आईच्या चेहऱ्यावर एक मूक दुःख होतं. ती बाबांसमोर थीट दाखवण्याचा प्रयत्न करायची, पण जेव्हा ती खोलीत एकटी असायची तेव्हा तिचे डोळे पाण्याने भरून यायचे. बाबा त्या भयानक काळातून गेले होते, पण त्यांची तब्येत खालावू लागली. सुरुवातीला त्यांना छातीत दुखायला लागलं, म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना हलका हार्ट अटॅक आलेला आहे. काही दिवस आराम केला तर ते बरे होतील, असं सांगण्यात आलं. आम्ही त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणलं आणि ते आधीसारखे राहिले नाही. ते सतत शांत राहायचे, कुणाशी बोलत नसत, रात्री झोप लागत नसायची, सकाळी काही खाण्यास नकार द्यायचे. आई म्हणायची, थोडं तरी काहीतरी खा ना, तर ते म्हणायचे, माझं काही खायचं मन होत नाही, मला झोपही येत नाही. एक रात्री आम्ही सगळे झोपलो होतो, तेव्हा अचानक बाबांची श्वासोच्छ्वास जलद होऊ लागला. आई ओरडली, बघा रे तुमच्या बाबांना काय होतंय. आम्ही धावत त्यांच्याजवळ गेलो. त्यांचा रंगच उडाला होता. आम्ही तात्काळ त्यांना दवाखान्यात नेलं, पण यावेळेस ते परत आले नाहीत. त्यांचं हृदय थांबलं होतं. स्वतःच्या भावाच्या हातून लुटले जाण्याचं दुःख त्यांचं मन सहन करू शकलं नाही. तो धक्का त्यांच्या अंतःकरणात इतका खोल बसला की त्यांनी त्या वेदनेत आपला जीव गमावला. आम्ही आधीच आपलं घर सोडलं होतं. आता एका भाड्याच्या घरात राहत होतो आणि त्यातच बाबा आमची साथ सोडून गेले. असं वाटत होतं जणू साऱ्या बाजूंनी आमच्यावर संकटाचे डोंगर कोसळले आहेत. बाबांचं सगळं घरातच होतं, पण आता आम्ही स्वतःच मोडून पडलो होतो. आईची तब्येत बिघडली होती. ती वारंवार रडत म्हणायची, जर तुम्ही माझं ऐकलं असतं तर मी तुम्हाला थांबवलं असतं, तर आता आपल्याला हे पाहावं लागलं नसतं. आता घर गेलं, गाडी विकावी लागली आणि बाबा पण गेले. मी स्वतः बाबांचा दहनसंस्कार केला. त्यांच्या चितेला स्वतःच्या हाताने अग्नी दिला. त्या क्षणी मला वाटलं माझं सगळं संपलं आहे. जीवन एवढं बदललेलं होतं की मी अजून शाळेत होतो. हायस्कूलही पूर्ण केलेलं नव्हतं. नोकरी लागलेली नव्हती. गाडी विकून थोडंफार कर्ज मिटवलं. पण सगळं एकदम कोसळलं होतं. घर नाही, गाडी नाही आणि मुळात म्हणजे माझे बाबा नाही. आणि आता आई आजारी. आमच्या आयुष्यात आनंद नावाची गोष्टच उरली नव्हती. मी शाळेत गेलो आणि माझ्या शिक्षिकेला रोहिणी पाटील मॅडमना सगळं सांगितलं. मी म्हणालो, आता मी पुढे शिकायला येऊ शकणार नाही. मी माझ्यावर आलेलं सगळं दुःख त्यांना सांगितलं आणि म्हटलं, मला आता माझ्या कुटुंबाला सांभाळायचं आहे. रोहिणी मॅडम म्हणाल्या, बाळा कमीत कमी इंटरचे पेपर तरी देऊन टाक, नाहीतर नंतर काही करता येणार नाही. शिक्षण जीवनात कुठेतरी नेहमी उपयोगी पडतं. तुला अडचण येत असेल तर मी मदत करेन. इंटर मी तुला पूर्ण करून देईन. त्या माझी खूप काळजी घ्यायच्या. मी म्हटलं, मॅडम माझ्यासाठी पुढे शिकणं खूप कठीण होईल, कारण जेवढे दिवस पेपर देतील तेवढ्या दिवसात घराचा खर्च, त्या दिवसांमध्ये मी खर्च कसा भागवू. त्या म्हणाले, मी तुला काही पैसे देते, पण तू पेपर नक्की दे. तुझं आयुष्य बदलून जाईल, भवितव्य उज्ज्वल होईल. हे शिक्षण पुढे तुझ्याच कामी येईल. मी हे तुझ्या भल्यासाठी म्हणते. मी त्यांचं ऐकलं. त्यांनी मला 20 दिवसांचा खर्च दिला. ज्या काळात माझे पेपर होते मी ते पैसे घेतले आणि घरी आलो. पण मनाची अवस्था ती फक्त मलाच माहीत होती. मला ठाऊक होतो पेपर देईन, पण इंटर पास झालो तरी काय करणार. मी विचार केला, आता मेहनत मजुरी करून घर सांभाळावं लागेल. आई आणि बहिणीची जबाबदारी घ्यावी लागेल. आई तर सतत आजारी असायची आणि बहीण अजून खूप लहान होती. माझ्यावर सगळं संकट एकदाच आलं होतं.
पेपर संपल्यावर आई म्हणाली, आता तू काहीतरी नोकरी शोधायला सुरुवात कर, कारण आता तूच आमचा एकमेव आधार आहेस. तुला सगळं पाहायचंय, तुला सगळं करायचंय, तुझ्याशिवाय आमचं कुणी नाही. मी आईला धीर दिला, तू काळजी करू नकोस, मी सगळं ठीक करण्याचा प्रयत्न करीन. कधी कधी मला हे सगळं अविश्वसनीय वाटायचं. काही महिन्यांपूर्वी मी सुखात जगत होतो, खिशात पैसे, घरात हसरे चेहरे, आणि आता हे असं कसं झालं. मी कधी गरिबी पाहिलेलीच नव्हती, तंगी अनुभवलेली नव्हती, पण आता तर सगळं शून्य झालं होतं. माझा हायस्कूलचा निकाल आला, मी पास झालो होतो, पण मनाच्या आत एक वेदना उसळत होती. कारण जर परिस्थिती एवढी वाईट झाली नसती तर बाबांचा मृत्यू झाला नसता, आमचं घर उद्ध्वस्त झालं नसतं, आणि माझ्या डोक्यावर एवढं ओझं आलं नसतं, तर कदाचित मी टॉप केला असता. लहानपणापासून मी अभ्यासात चांगलं होतो, हुशार होतो. शिक्षकांच्याही मदतीने माझ्याबद्दल खूप अपेक्षा वाढलेल्या होत्या, पण आयुष्याच्या धक्क्यांनी माझं लक्ष अभ्यासापासून पूर्णपणे विचलित केलं होतं. रिझल्टच्या दिवशी जेव्हा मी माझं मार्कशीट पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझ्या बाबांचा चेहरा आला. ते नेहमी म्हणायचे, माझा मुलगा ऑफिसर बनेल. त्या दिवशी त्यांचं स्वप्न माझ्या मनाला काट्यासारखं टोचत होतं. मी शांतपणे घरी परतलो. आईच्या चेहऱ्यावर उदासी होती. ती म्हणाली, बाळा, तू पास झाला ना, हेच मोठं आहे. पण मला ठाऊक होतं की तिच्याही मनात तीच एक इच्छा होती जी बाबांच्या मनात होती. दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो आणि माझ्या शिक्षिका रोहिणी मॅडमांना भेटलो, ज्या हायस्कूलच्या काळात माझा आधार बनल्या होत्या, ज्यांनी मला पुन्हा अभ्यासासाठी हिंमत दिली होती. मी त्यांच्यासमोर बसलो आणि शांतपणे म्हणालो, मॅडम, आता काही मी पुढे शिकू शकणार नाही. आयुष्याची मजबुरी आहे, घर खर्चही चालवायचा आहे, आणि आईची तब्येतही बरी नसते. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. त्या म्हणाल, तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थिनी जर हार मानली तर इतरांचं काय होईल. तू खूप इंटेलिजंट आहेस, हिमतीच आहेस. तू हायस्कूलचा एवढा धैर्याने अभ्यास पूर्ण केलास तरी इंटरही करू शकशील. मी त्यांच्याकडे पाहून म्हणालो, मॅडम, तुम्ही माझी जितकी मदत केली आहे त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे, आणि जे पैसे तुम्ही दिले होते ते मी लवकरच परत करेन. त्या हसल्या आणि म्हणाल्या, मी तुझ्याकडून ते पैसे परत घेणार नाही. बाळा, मी माझे पैसे चुकीच्या ठिकाणी नाही तर एका चांगल्या माणसाच्या कष्टावर लावले आहेत. मी थोडा तक्क झालो. विचारलं, मॅडम, तुम्ही काय म्हणत आहात. त्या हसल्याने म्हणाल्या, हो, अगदी खरं सांगते. तुला नोकरी मिळाली आहे. त्यांनी सांगितलं, शाळा सरकारी आहे, पण तुला खाजगी तत्वावर ठेवतील. तुला कॅन्टीनमध्ये काम करावं लागेल. हे ऐकून माझ्या मनात एक वेदना उमटली. मी म्हटलं, जर मी या शाळेत आलो पण शिक्षणासाठी नाही, काम करण्यासाठी, तर मला खूप वाईट वाटेल. रोहिणी मॅडम म्हणाल्या, अरे, कुणी सांगितलं तुला की तू फक्त कामच करशील. तू प्रायव्हेट अभ्यासही करशील. मी तुला पुस्तक आणून देईन आणि माझ्या मोकळ्या वेळात तुला शिकवेल. त्यांच्या शब्दांनी माझं मन आनंदाने भरून आलं. अशा स्त्रीला मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेलं नव्हतं. त्या माझ्यासाठी प्रत्येक मार्गाने देवदूतासारख्या होत्या. माझ्या मनातून नेहमी त्यांच्यासाठी आशीर्वाद निघायचे. असं वाटायचं जणू अंधारात एक अचानक दिवा पेटला आहे. काही दिवसांनी माझी कॅन्टीनमध्ये नोकरी लागली. काम सोपं नव्हतं. सकाळी लवकर यायचं, साफसफाई करायची, चहा बिस्किटं ठेवायची, आणि दुपारी मुलांना जेवण द्यायचं. संध्याकाळी काम संपायचं, आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे उरलेलं अन्न मला घरी न्यायला मिळायचं. त्यामुळे आमचं घरही चालू होतं. माझी आई आणि बहिणीला खाण्याची चिंता उरली नव्हती. दुपारी जेव्हा रोहिणी मॅडम फ्री पिरियड असायचा तेव्हा त्या विश्रांती घेण्याऐवजी मला शिकवायच्या. मी कधी कधी म्हणायचं, मॅडम, तुम्ही थकल्या असाल, थोडा आराम करा ना. तुम्ही माझ्यासाठी आधीच खूप करत आहात. त्या हसून म्हणायच्या, नाही रे, तुला शिकवण्यात आणि तुझी मदत करण्यात मला खूप समाधान मिळतं. त्यांनी माझ्यासाठी कोर्सचे आयोजन केलं आणि म्हणाल्या, मला तुलाही मेहनत घ्यावी लागेल. जर मी माझं समाधान बाजूला ठेवते आहे तर तूही आपला वेळ दे. त्या माझ्यासाठी आता फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या एका आईसारखं प्रेम देणाऱ्या स्त्री बनल्या होत्या माझ्या आयुष्यात. त्यांच्याबद्दल मला फारसं माहीत नव्हतं, फक्त एवढंच की त्या एकट्या राहतात. एके दिवशी मी दुसऱ्या शिक्षिकेला त्यांच्याबद्दल विचारलं तर कळलं की त्यांचा विवाह झाला होता, पण नवऱ्याशी जमला नाही, आणि लग्नानंतर एका वर्षातच घटस्फोट झाला. तेव्हापासून ते एकट्याच राहतात आणि आपला सगळा वेळ शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सेवेत घालवतात. त्या इच्छित असत्या तर आपलं तारुण्य वाया न घालवता दुसरं लग्न करू शकल्या असत्या, पण त्यांनी तसं काही केलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना लग्न करायचं नाही, त्यांना उरलेलं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगायचं होतं.
हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं की त्या एवढ्या चांगल्या मनाच्या, निर्मळ स्वभावाच्या स्त्री असून सुद्धा आयुष्याने कसा न्याय केला होता त्यांच्याबरोबर. पण मनापासून माझा विश्वास बसला होता की त्या एक खऱ्या अर्थाने सच्चा आणि सज्जन बाई आहेत. कारण त्या माझ्यासारख्या एका बेसहारा मुलाची मदत कोणत्याही स्वार्थाशिवाय करत होत्या. काळ असाच पुढे जात होता. अभ्यासाबरोबर मी कॅन्टीनमध्ये काम करत होतो. तिथे मला पगार मिळायचा, जेवणही मिळायचं आणि त्यामुळे खर्च कसा तरी चालू लागला होता. पण आईची तब्येत मात्र दिवसेंदिवस खालावत चालली होती. कारण बाबांच्या जाण्यानं दुःख तिच्या मनावर इतकं खोल बसलं होतं की ती कधीच बरे होऊ शकली नाही. मी जेव्हा इंटरची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी पास झालो तेव्हा आई खूप आनंदी झाली होती. पण त्या आनंदाचे दिवस फार काळ टिकले नाहीत. काही दिवसांनी ती कायमची या जगातून निघून गेली. माझं जग पुन्हा एकदा उद्ध्वस्त झालं. आधी बाबा गेले आणि आता आईही गेली होती. आता माझ्याकडे फक्त एकच जिवंत नातं उरलं होतं. माझी बहीण, लहान बहीण, जी आता तरुण होऊ लागली होती. मी अनेक दिवस तुटलेला, खचलेला राहिलो. कॅन्टीनमध्ये काम करतानाही मनात एक जडपणा असायचा. पण रोहिणी मॅडम पुन्हा एकदा माझा आधार बनल्या. त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, अमित, तुला हार मानायची नाही. आयुष्य अजून संपलेलं नाही. तुझे आईवडील या जगातून गेले असतील, पण तू अजून जिवंत आहेस आणि त्यांच्या स्वप्नांचं ओझंही तुझ्या खांद्यावर आहे. तू जर त्यांची स्वप्न पूर्ण केलीस तर त्यांच्या आत्म्याला पूर्ण समाधान मिळेल. मी हळू आवाजात म्हणालो, मॅडम, मी शिकून काय करू? जे माझे होते तेच आता माझ्याबरोबर नाही. मला असं वाटतं की हळूहळू माझं सगळं काही संपत चाललेलं आहे. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बाळा, एक दिवस तुझंही शिक्षण इतरांच्या कामी येईल. जर तू स्वतःचं भलं करू शकत नाहीस तर निदान इतरांसाठी उपयोगी पड. मी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि BA प्रवेश घेतला. आता माझं आयुष्याचं एकच उद्दिष्ट उरलं होतं, माझ्या बहिणीला एक चांगलं आयुष्य देणं. मी BA प्रायव्हेट करत होतो. दिवसा कॅन्टीनचं काम, अभ्यास आणि रात्री शाळेतच झोपायचो. कधी वर्गात, कधी शाळेच्या बाहेर एखाद्या कोपऱ्यात. माझ्या शिक्षणात सगळा खर्च गेला. काही वर्ष रोहिणी मॅडमच उचलत होत्या. मी त्यांच्या मनापासून ऋणी होतो. वेळ पुढे जात होता आणि मी BA पूर्ण केलं. आता माझी बहीण कॉलेजला जाण्याच्या वयाची झाली होती. तिची काळजी मला कायम लागलेली असायची. ती एकटी राहू नये म्हणून मी तिला माझ्या लहान मावशीच्या घरी पाठवलं. मावशीच्या सुद्धा 3 मुली होत्या आणि त्या अतिशय चांगल्या सुसंस्कृत होत्या. मावशी आमच्यावर खूप प्रेम करायची. तिने माझ्या बहिणीचं आईसारखं पालनपोषण केलं. ती आपल्या चुलत बहिणीबरोबर आनंदाने, सुरक्षितपणे राहू लागली. माझ्या मावशीचं घर जास्त दूर नव्हतं. त्याच शहरात दुसऱ्या वस्तीत. मी दर आठवड्याला 2दा बहिणीला भेटायला जायचो. तिच्याशी गप्पा मारायचो, तिच्या आवडीनिवडी विचारायचो आणि तिला काही हवं असेल तर ते घेऊन जायचो. तिला थोडे पैसेही देत होतो. तिला आनंदात, सुखाने पाहून मला शांती मिळायची. माझ्या मावशीने मला खात्री दिली होती, अमित बाळा, तू ऐश्वर्याची चिंता करू नकोस. आम्ही तिची खूप काळजी घेतो. ती इथे खुश आहे आणि अभ्यासातही खूप छान लक्ष देते. माझं आयुष्य आता साधं पण समाधानाने चालू होतं. दिवस कष्टात आणि रात्र प्रार्थनेत जायची. कधी शाळेच्या रिकाम्या वर्गात बसून मी आईबाबांना आठवायचो. डोळे पाणवायचे, मग स्वतःला समजवायचं मी त्यांच्या स्वप्नांचा एकमेव वारस आहे. मला माझ्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण करायची आहेत. मला कोसळायचं नाही. मला ठाऊक होतं, जर मी थांबलो तर सगळं संपेल आणि मी स्वतःशी वचन दिलं, मी कधीच थांबणार नाही. आता माझं पुढचं पाऊल होतं MA करणं. ते कठीण होतं, पण रोहिणी मॅडम म्हणाल्या, ही प्रायव्हेट नाही, रेग्युलर करावं लागेल, तेव्हाच तुला फायदा होईल. नेहमीप्रमाणे यावेळी त्या माझ्यासोबत होत्या. मी शांतपणे म्हणालो, मॅडम, त्याची फी खूप जास्त आहे, पण माझी अवस्था अशी आहे की मी अजूनही कष्ट करून फक्त घर आणि बहिणीचा खर्च चालवत आहे. मग रेग्युलर अभ्यास कसा करू? त्यांनी माझ्याकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाल्या, काळजी करू नकोस बाळा, मी तुझ्यासाठी काही ना काही मार्ग नक्कीच काढेन. तुला फक्त अभ्यास करायचा आहे. बाकी काही काळजी करू नको. बाकी सगळं काय आहे ते सगळं माझ्यावर सोडून दे. त्यांनी शाळेच्या प्रमुखांशी बोलून मला कॅन्टीनमधून काढून लहान मुलांना शिकवण्याचं काम दिलं होतं. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आतापर्यंत त्या माझ्या इतकी मदत करत होत्या की कधी कधी मलाच आश्चर्य वाटायचं की त्या मला स्वतःच्या मुलासारखं का समजतात. अनेक वर्ष त्या माझी मदत करत आल्या होत्या, पण त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही, कधी स्वप्नही. कधी त्यांनी माझी मदत करताना कंटाळा आला नाही त्यांना, आणि त्याच प्रेमाने त्या माझं प्रत्येक पाऊल सुलभ करत होत्या.
जेव्हा मला चांगली नोकरी लागली आणि मला मुलांना शिकवण्याची संधी मिळाली, मला जास्त पैसे मिळायला लागले आणि माझा सन्मान वाढला. त्यामुळे पहिल्यांदाच माझ्या मनात खूप शांती मिळाली. आता माझ्या मेहनतीला रंग येऊ लागला होता. मी रेग्युलर प्रवेश घेतला आणि विद्यापीठात MA सुरू केलं. BAत मला चांगले गुण मिळाले. त्यामुळे विद्यापीठात मला काही सवलत मिळाली. थोडा फायदा झाला. मी संधी वाया घालवली नाही. मी सकाळी विद्यापीठात जात होतो आणि संध्याकाळी लहान मुलाला शिकवायला येत होतो. माझा दिवस खूप व्यस्त झाला होता. पण व्यस्त असतानाही मी मनात शांततेचा श्वास घेई की मला रोहिणी मॅडम सारखी चांगली शिक्षिका मिळाली होती. नाहीतर मी कदाचित कुठेतरी दिशाहीन भटकत राहिलो असतो. माझे MAचं वर्ग चांगलं चाललं होतं. मी दिवस रात अभ्यासात मग्न होतो. पण MAचा निकाल येण्याआधीच अचानक बातमी आली की रोहिणी मॅडम रिटायर झाल्या आहेत. हे ऐकून मी थक्क झालो. खरंच जोरदार धक्का बसला, कारण अजून त्यांच्या निवृत्तीचं वयही झालं नव्हतं. मी शाळेत जाऊन विचारलं तेव्हा सर्वांनी सांगितलं की त्यांनी स्वतः रिझाईन दिलं आहे. त्यानंतर कोणालाच ठाऊक नव्हतं की त्या कुठे गेल्या, काय केलं. मला त्यांच्या घरचा पत्ताही माहीत नव्हता. पत्ता माहीत होता, सॉरी. मी धावत त्यांच्या घरी पोहोचलो. दरवाजावर ठोठवलं पण काहीच उत्तर मिळालं नाही. तिथे कुलूप होतं. समोरच्या घरच्याकडून विचारलं तर त्यांनी सांगितलं बाळा त्या इथे राहत होत्या, पण आता कुठे गेल्यात काही माहिती नाही. आजपर्यंत त्यांनी कुणालाच काही सांगितलेलं नाही. आम्ही फक्त इथे त्यांना येताना पाहिलं आहे. आता कुठे राहतात, परत येणार की नाही, काही माहिती नाही. हे ऐकून मी आतून खूपच खचून गेलो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी सर्वत्र रोहिणी मॅडमला शोधण्याचा प्रयत्न केला, पण काही कळलं नाही. त्या माझ्यासाठी फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या माझा आदर्श, माझ्या आईसारख्या होत्या. त्यांच्याशिवाय माझं मन रिकामं झालं. मी अनेक दिवस त्यांना शोधत राहिलो. त्यांच्या जुन्या नंबरवर कॉल केला पण नंबर बंद होता. त्यांच्या जाण्याची सर्व ठिकाणी चौकशी केली पण काही कळलं नाही. अचानक हे सगळं कसं झालं मला समजलंच नाही. कालपर्यंत माझ्यासोबत होत्या, माझी हिंमत वाढवत होत्या, मदत करत होत्या, शिकवत होत्या आणि आज अचानक गायब का झाल्या. मला माझं जग पुन्हा एकदा उद्ध्वस्त झालं असं वाटायला लागलं. त्यांच्याशिवाय मी MA मध्ये कधी चांगले गुण मिळवू शकणार नाही. मी रात्री त्यांना आठवून बऱ्याचदा रडायचो. त्यांच्या शब्दांची आठवण माझ्या पुस्तकांवर पडायची. त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येत राहायचा. मनात वाटायचं काय करावं, लवकर जाऊन त्यांना भेटावं. पण माहीत नव्हतं त्या कुठे गेल्या आहेत. त्या नेहमी सांगायच्या, बाळा हिंमत हरू नकोस, हा अभ्यास एक दिवस तुझ्यासाठी नक्की उपयोगी येईल. त्यांच्या जाण्यानंतर माझं मन वारंवार हार मानायचं. पण मग मी स्वतःला सांगायचो हीच माझी खरी परीक्षा आहे. जरा आता मी पडलो तर त्यांनी घेतलेले सर्व मेहनतीवर पाणी फिरलं जाईल. मी स्वतःला सांभाळलं आणि ठरवले की अजून अधिक मेहनत करायची, जेणेकरून त्यांनी माझ्यासाठी पाहिलेली स्वप्न मी पूर्ण करू शकेन. मी माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकेन. मग ते पाहण्यासाठी स्वतः उपस्थित असतील किंवा नसतील. त्यांनी दिलेल्या हौसल्याने आणि आशीर्वादाने माझा मार्ग उजाळला. पण कधी कधी मनात भयही येत होतं. कुठेतरी त्या संकटात तर नसतील ना, कुणी त्यांचं नुकसान तर केलं नसेल ना. जर असं काही असेल तर त्या अचानक कशा गायब झाल्या. शाळेतील लोक म्हणत की त्या स्वतः राजीनामा देण्यासाठी आल्या होत्या. त्यांना काही अडचण नव्हती. त्यांनी काही कारणही सांगितलं नाही. मी दररोज त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करायचो की त्या जिथे कुठे असतील तिथे त्या सुरक्षित आणि आनंदी असाव्यात. मी त्यांच्या शिकवल्यावर प्रत्येक गोष्टी आठवत मेहनत करत होतो. मनात म्हणायचं रोहिणी मॅडम जिथे असेल तिथून बघत असेल की तुमचं बाळ तुमची मेहनत आणि शिकवणूक लक्षात ठेवून मेहनत करत आहे. आणि वेळ जसजसा गेला मी त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करू शकलो. मी माझं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि माझ्या बहिणीलाही तिच्या नवऱ्याकडे पाठवलं होतं. तिच्या लग्नासाठी मी चांगल्या कुटुंबाची निवड केली होती. ज्या मुलाला मी माझ्या बहिणीशी लग्न करण्यासाठी निवडलं होतं त्या मुलाला माझी बहीण त्याला आवडत होती. आणि माझ्यासाठी माझ्या बहिणीच्या आनंदापेक्षा दुसरा मोठा आनंदाचा क्षण नव्हता. मुलगा हुशार होता, शिकलेला होता, चांगली नोकरी करायचा, म्हणून त्याच्याबरोबर माझ्या बहिणीचं लग्न करून मी माझ्या बहिणीचं घर स्थिर केलं होतं. आता मी माझ्या बहिणीकडे काही तक्रार न करता मोकळा झालो होतो. ती आपल्या पसंतीच्या मुलासोबत आनंदी होती आणि मला त्याहून काय हवं होतं. आता माझ्या लग्नाची गोष्ट लोक वर काढू लागली होती, पण मला स्वतःला स्थिर करायचं होतं. माझ्या बहिणीच्या लग्नानंतर आता मी पूर्णपणे एकटा झालो होतो. रिकामी खोली आणि मनाला दुखवणारी शांतता. पण जीवनाने मला संधी दिली होती. माझ्या मेहनतीला रंग येऊ लागला. माझ्याच नशिबाने मला ओळख दिली होती की
हा तोच अमित आहे जो कधी शाळेच्या कॅन्टीनमध्ये भांडी धुत होता, फ्री टाईममध्ये स्वतःला शिकवत होता आणि ज्याच्याकडे कालपर्यंत चप्पल खरेदी करण्यासाठी देखील पैसे नव्हते, पण आता मला बँकेत नोकरी लागली होती. मी माझ्या मेहनत आणि प्रामाणिकपणाने सर्वांची मनं जिंकली होती. लवकरच मला बँकेत बढती मिळाली आणि मी उच्च पदावर पोहोचलो. जवळजवळ माझा पगार 80,000 रुपये होता. त्यामुळेच मी शहरातील चांगल्या भागात घर घेतलं, जिथून थंड हवा येत होती. माझ्याकडे आता स्वतःची कार होती. मी सकाळीच मला ऑफिसला परत घेऊन यायची आणि एसी असलेल्या खोलीत बसून मी काम करत होतो. पण आरशात स्वतःला पाहताना मला तो अमित आठवायचा, जो कधी शाळेच्या कॅन्टीनमध्ये घामाने भिजून खाद्यपदार्थ गरम करायचा. माझ्याकडे सगळं काही होतं, पण मनात 3 व्यक्तींसाठी जागा कायम रिकामी झाली राहिलेली होती. माझ्या वडिलांसाठी, जी माझी प्रगती होण्याआधीच हे जग सोडून निघून गेले होते. दुसरी म्हणजे माझी आई. आणि तिसरी व्यक्ती होती रोहिणी मॅडम. त्यांनी माझ्या आयुष्यातील त्या क्षणाची आठवण ठेवली होती. या तिघांचं स्मरण माझ्या हृदयात इतकं खोलवर होतं की माझ्या प्रत्येक यशामागे मी त्यांची सावली अनुभवत होतो. कधी ऑफिसमध्ये कोणी माझं कौतुक करत, अमित सर, तुमच्यासारखे लोक फारच कमी आहेत, तर माझ्या मनात सर्वात पहिला विचार माझ्या शिक्षिकेचा येईल, कारण त्यांची शिकवण होती, बाळा, अभ्यास तुला ओळख देईल आणि तुझं नाव उजाळवेल. मी विचार करायचो, आज त्या असत्या तर त्या किती खुश झाल्या असत्या. पण त्या अचानक कुठेतरी हरवल्या होत्या. एक दिवस असा आला जो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण ठरला. बँकेत तो दिवस साधा होता. बाहेर ऊन पडलं होतं, थंडीचे दिवस होते. मी माझ्या केबिनमधून बसून फाईल्स पाहत होतो. तेवढ्यात अचानक दरवाजाबाहेर आवाज आला. एक वृद्ध महिला होती, जी गार्डला म्हणत होती, बाळा, मला आज जाऊ द्या, मी माझी पेन्शन घेण्यासाठी आली आहे. पुढे बँक 2 दिवस बंद राहणार आहे. मला 2 दिवसांपासून काही खायला मिळालेलं नाही. मी भुकेलेली आहे. पुढील 2 दिवस माझा खर्च कसा चालवेन? जसं मी डोकं वर केलं आणि त्या स्त्रीकडे पाहिलं, तसं माझ्या हृदयाला जोराचा धक्का बसला. माझ्या हातातून फाईल खाली पडली. तो चेहरा जरी सुरकुत्यांनी भरलेला होता, तरी ती ओळख माझ्या डोळ्यात जिवंत होती. मी खुर्चीतून उठलो आणि धावत त्यांच्याकडे गेलो. बँकेतील सगळे लोक आश्चर्याने पाहत होते की बँकेचा ऑफिसर एका भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या बाईसमोर का धावत जात आहे. मी थेट त्यांच्या पायाजवळ बसलो. मला पाहून सगळे कर्मचारी थक्क झाले. मी म्हणालो, मॅडम, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मी अमित, तुमचा विद्यार्थी. त्या काही क्षण माझ्याकडे एकटक पाहत राहिल्या, जणू आठवणींच्या धुरकट पडत्यामागे एखादा ओळखीचा चेहरा शोधत होत्या. मग हळू आवाजात म्हणाल्या, अमित बाळा, तू ठीक आहेस ना? हो, मी तुला ओळखलं. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणालो, हो मॅडम, मी अगदी ठीक आहे आणि आज मी या ठिकाणी तुमच्यामुळेच पोहोचलो आहे. मी त्यांचे हात हातात घेत म्हणालो, चला माझ्यासोबत चला, माझं घर इथे जवळच आहे, मी तुम्हाला सोडतो. पण त्या म्हणाल्या, नाही बाळा, मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही, फक्त मला माझ्या घरी सोड. मी म्हणालो, ठीक आहे मॅडम, चला, मी तुमच्या घरी सोडतो. मनात विचार केला, जाताना वाटेत त्यांच्यासाठी थोडं अन्नधान्य घेऊन जाईन, निदान काही दिवस त्यांना उपाशी राहावं लागणार नाही. मी माझी गाडी मागवली आणि त्यांना अलगद आधार देत गाडीत बसवलं. मग मी विचारलं, मॅडम, तुम्ही कुठे राहता? तर थोडं संकोचून आपला पत्ता सांगू लागल्या, जणू त्या पत्ता सांगताना लाजत होत्या. कारण एकेकाळी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणारी शिक्षिका आज त्याच विद्यार्थ्याकडून मदत घेत होती. जसं मी त्या परिसराचं नाव ऐकलं, माझं मन खालावलं, कारण त्या भागात शहरातील सर्वात गरीब लोक राहत होते, जिथे नाले उघड्या स्थितीत वाहत होते, मुले अनवाणी फिरत होती आणि लोक दिवसाच्या उजेडातही स्वतःला विसरत होते. मी लगेचच समजलं की त्यांच्या आयुष्याने कोणतं वळण घेतलं आहे. एकेकाळी सभ्य सुसंस्कृत शिक्षिका आता भुकेलेली, तहानलेली आणि निराधार स्त्री बनली होती. मी रोहिणी मॅडमला त्यांच्या घराजवळ आणलं, पण तिथे घर नव्हतं, ते एक तंबू होता. ते दृश्य पाहून माझं हृदय हादरलं. ज्या स्त्रीने माझ्यासाठी इतकं काही केलं, ती सरकारी शिक्षिका होती, ती आज या तंबूत राहायला का मजबूर झाली होती? त्यांच्या आजूबाजूला चिखल होता, छोट्या विटा विखरलेल्या होत्या, तुटलेले प्लास्टिकचे ड्रम पावसाचं पाणी अडवण्यासाठी ठेवले होते. भिंती नावाची गोष्टच नव्हती आणि त्याला फाटकी प्लास्टिकची ताडपत्री बांधलेली होती. आत जाण्यासाठी दार म्हणजे फक्त एक जुनी चादर लटकवलेली होती. मी ती हळूच बाजूला केली आणि आतलं दृश्य पाहून माझं मन थरथरलं. आत एक तुटलेली खाट होती, कोपऱ्यात एक छोटासा चुला होता, त्याच्या शेजारी काळपट पातेलं आणि पाण्यासाठी एक छोटं मडकं होतं. एका टोपलीत काही भांडी ठेवली होती आणि त्यांच्याजवळ काही कपडे. मी विचार करू लागलो, पाऊस आला की पाणी इथे सगळीकडून ओघळत असेल, उन्हात उकाडा असह्य होत असेल आणि थंडीच्या रात्री त्या कशा झोपत असतील, स्वतःचं रक्षण कसं करत असतील.
हा विचार मनात येताच माझं हृदय भारावलं. सुरुवातीला माझा विचार होता की त्यांना त्यांच्या घरात अन्नधान्य देऊन येऊ, पण आता मी ठरवलं होतं की त्यांना एका क्षणासाठी सुद्धा इथे एकटं सोडायचं नाही. मी हलक्या आवाजात म्हणालो, मॅडम माझ्यासोबत चला, माझ्या घरी चला. त्या म्हणाले, नाही बाळा, मी तुझ्यावर ओझं म्हणू इच्छित नाही. माझं आयुष्य हेच आहे, माझं घर हेच आहे. मी त्यांच्या डोळ्यात पाहून म्हणालो, तुम्ही माझ्यावर कधीच ओझं होऊ शकत नाही. उलट तुम्हीच तर माझं ओझं हलकं केलं आहे. आता चला, मी तुम्हाला इथे सोडून कधीही जाणार नाही. त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले. त्या काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते, पण आवाज फुटत नव्हता. तेवढ्याच समोरच्या झोपडीतून एक बाई बाहेर आली. ती त्या वस्तीतीलच वाटत होती. ती वाकडी नजर टाकत म्हणाली, रोहिणी, हा कोण आहे आणि तू त्याच्यासोबत कुठे चालली आहेस? तिच्या आवाजात आश्चर्य होता आणि थोडा रागही देखील होता. रोहिणी मॅडम काही क्षण माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर ममतेचा आणि अभिमानाचा एक सुंदर संगम दिसत होता. मग रोहिणी मॅडम त्या बाईकडे शांतपणे पाहत म्हणाले, हा माझा मुलगा आहे, मी याच्यासोबत चालली आहे. त्या बाईच्या डोळ्यातही आश्चर्य दाटून आलं, कारण माझ्या कपड्यांवरून आणि गाडीवरून स्पष्ट दिसत होतं की मी श्रीमंत आहे. मी रोहिणी मॅडमला हळूवार आधार देत गाडीत बसवलं. रस्त्यात मी शांतपणे गाडी चालवत होतो, पण माझ्या मनात विचारांचा पूर चालू झाला होता. काळ कसा बदलतो ना. कधी या माझी मदत करायच्या आणि आज मी त्यांना काही विचारलं नाही, फक्त त्यांनी झुकलेल्या नजर पाहत राहिलो, ज्या स्वतःच आयुष्याची कहाणी सांगत होत्या. मी त्यांना माझ्या घरी आणलं. माझं घर पाहून त्या थोड्या थबकल्या. स्वच्छ, मोठं, व्यवस्थित ड्रॉइंग रूम, मऊ सोफे, भिंतीवर सुंदर पण साध्या फ्रेम्स. त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. त्या म्हणाल्या, बाळा, एवढ्या मोठ्या घरात तू एकटाच राहतोस? तुझी बहीण कुठे आहे? मी उत्तर दिलं, मॅडम, तिचं लग्न झालंय, ती खूप आनंदात आहे. मी त्यांना वरच्या मजल्यावर घेऊन गेलो आणि म्हणालो, ही तुमची खोली आहे, आता तुम्ही इथेच राहायचंय. मी कामाला बाईंना त्यांच्यासाठी जेवण बनवायला सांगितलं. मग त्यांना जेवू घातलं. तेव्हा कुठे त्या झोपी गेल्या. आता त्यांच्या चेहऱ्यावर शांती होती, जणू वर्षानुवर्षानंतर त्यांना खरी झोप लागली होती. मी बाजारात गेलो आणि त्यांच्यासाठी काही कपडे, औषधं, जे काही आवश्यक वाटेल ते सगळं काही त्यांच्यासाठी विकत घेतलं. त्या झोपेतून उठल्या तेव्हा कपडे पाहून त्यांनी आंघोळ केली, नवे कपडे घातले आणि बाहेर आल्या. त्यांचा चेहरा स्वच्छ, शांत आणि थोडासा आनंदी वाटत होता. रात्रीच्या जेवणाची तयारी झाली होती. मी म्हणालो, आता तुम्ही मला सगळं सांगायलाच हवं मॅडम. तुम्ही अचानक अशा कशा गायब झालात आणि आज या अवस्थेत कसं काय पोहोचलात? त्या काही क्षण शांत राहिल्या आणि मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, बाळा, तुझं यश आकाशाला भिडले आणि माझं यश आकाशातून खाली जमिनीवर आलंय. माझं स्वतःचं घर नव्हतं म्हणून मी बँकेतून कर्ज घेतलं होतं. पगारातून हप्ते भरत होते, घर बांधत होते. पण नंतर समजलं की माझ्या अर्धवट बांधलेल्या घरात कुणीतरी बेकायदेशीरपणे राहायला सुरुवात केली आहे. मी सगळं सोडून माझं घर वाचवायला त्या शहरात गेले, जिथे मी जन्मले, जिथे मी घर बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मला वाटलं लोकांना सांगेन की हे माझं घर आहे, कृपया सोडा. पण ते लोक माझ्यापेक्षा प्रभावशाली होते. त्यांनी माझं घर सोडलं नाही, उलट माझ्यासोबत फार वाईट वागले. इतकं सांगून रोहिणी मॅडम काही काळ शांत राहिल्या. मी समजलं याचा शब्दांचा अर्थ काय होता. त्या तरुण वयात अशा अवस्थेत आल्या होत्या की जणू त्यांचं तारुण्यच नष्ट झालं होतं. पुढे मी काही विचारलं नाही, पण त्या स्वतःच पुढे बोलू लागल्या, बाळा, मला काही मानसिक आजार नाही, पण आता माझ्यात ती हिंमत उरलेली नाही जी आधी होती. मी इथेच एका नातेवाईच्या घरी राहायला लागले, पण आजारांनी मला गाठलं. मग त्यांनाही कंटाळा आला आणि त्यांनी मला घराबाहेर काढलं. माझी पेन्शनही तेच घेऊन संपत असत. मग मी इथे आले, थोडंफार सामान जमा केलं आणि तंबू बांधला. मी नोकरी लवकर सोडली होती, त्यामुळे पेन्शन फार कमी मिळते. थोडं भाडं, वीज बिल काहीच भरता येत नव्हतं, म्हणून मी इथेच राहू लागले. मी विचारलं, मॅडम, तुम्ही इथे किती वर्षापासून राहत आहात? त्या म्हणाल्या, 2 वर्षापासून. मी म्हणाल, मग तुम्ही माझे संपर्क का साधला नाही? त्या हळूवारपणे म्हणाल्या, बाळा, मी तुला शोधण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित भेटली नसती, कारण मला भीती होती की तू असं समजशील की मी तुझ्यावर केलेल्या उपकाराची परतफेड मागायला आले की काय, म्हणून मी तुझ्याशी संपर्क करत आहे की काय असं मला वाटलं. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी म्हणालो की जर तुम्ही कृतज्ञतेचा बदला मागण्यासाठी आला असतात तर मी देण्यावर कायमच ठाम होतो. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं होतं, तरी तुम्हाला माझ्याकडे येण्याची भीती वाटत होती, पण नशिबाने आपल्याला पुन्हा एकत्र आणलं आहे. मी त्यांना म्हणालो की आता तुम्ही इथे माझ्यासोबतच राहाल, माझी आई बनून. जसं तुम्ही त्या महिलेला सांगितलं होतं की हा माझा मुलगा आहे, तसंच मी सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही माझ्या आई आहात आणि तसंच शिक्षक
आणि विद्यार्थी नेहमी आई मुलासारखेच असतात. मी म्हणालो की आजपासून तुमचं घर इथेच आहे, हे तुमचं ठिकाण, आणि तुम्ही कधी एकट्या राहणार नाही. मी नेहमी तुमच्यासोबत आहे. हे ऐकून त्याच्या डोळ्यात एक विचित्र प्रकाशाची झळक आली. जणू काही वर्षानंतर त्या दुःख विसरल्या आहेत असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. आणि तीच शांतता होती जी आईला तिच्या मुलाच्या जवळ राहून मिळते. त्या खूप आनंदी झाल्या आणि म्हणाल्या, मुलं, तू मला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सन्मान दिलास, नाहीतर मी आधीच ठरवले होते की माझं आयुष्य असंच जात राहील. आता रोहिणी मॅडमची पेन्शन थेट माझ्याकडे येत होती. मी स्वतः बँकेतून ती आणून त्यांच्या हातात ठेवत होतो. पण त्यांना नेहमी सांगायचो की त्यातील एक पैसाही खर्च करू नका, कारण त्यांच्यासाठी आता मी स्वतः सगळं करत होतो, जेणेकरून त्यांना कुठलाही ताण येऊ नये. मी त्यांच्यासाठी घरात एक कामवाली ठेवली होती, कारण आधी घरात इतर नोकर होते, पण मला वाटत नव्हते की त्यांचं लक्ष इतर कामामुळे विचलित व्हावं. म्हणून मी विचार केला की रोहिणी मॅडमसाठी एक स्वतंत्र कामवाली असावी, जी फक्त त्यांची काळजी घेईन. त्या अनेक वर्षे इतरांच्या मुलांची काळजी घेत होत्या. आता त्यांना आराम देण्याची वेळ झाली होती. त्यामुळे एक कामवाली संपूर्ण दिवस त्यांच्या सेवेसाठी असायची. अशा प्रकारे आम्ही दोघे शिक्षक विद्यार्थीप्रमाणे आई मुलगा सारखे घरात शांततेत राहत होतो. संध्याकाळी मी ऑफिसमधून परत येतो तेव्हा त्या माझी वाट पाहत असतात. जणू काही आई आपल्या मुलाची वाट पाहत दरवाजावर उभी असते. मग आम्ही रात्रीचे जेवण एकत्र बसून करतो. त्या मला स्वतः हाताने जेवण भरवून मला दिवसभराच्या गोष्टी सांगतात. माझ्या दिनचर्येबद्दल आणि ऑफिसमधील किस्से मी त्यांना सांगतो. आता त्या माझ्या यशाने खूप आनंदी होत्या. तर त्यांच्या डोळ्यात तेच प्रेम होतं जे आईच्या डोळ्यात असतं. आता त्यांच्या आयुष्यात एक नवीन रंग आला होता. त्या पूर्वी शांत आणि दुःखात हरवलेल्या होत्या, पण आता त्यांच्या डोळ्यात वेगळी चमक आली होती. त्या माझ्यासाठी कोणती तरी मुलगी पसंत करत होत्या. म्हणायच्या, मुला, कदाचित म्हणून आपण पुन्हा भेटलो आहोत, कारण माझी मूल नसतानाही तुम्ही माझी मुलं बनलात. त्या म्हणायच्या, मी तुझं लग्न करणार. हे ऐकून मला छान वाटायचं. त्या म्हणायच्या, माझ्या मते तू आत्तापर्यंत लग्न करून टाकलं असशील, पण मला जेव्हा समजलं की तू अजूनही एकटा आहेस, तेव्हा माझ्या हृदयात इच्छा जागी झाली की मी तुझं आणखी एक कर्तव्य पार पाडेल. जसं तू माझा आधार म्हणून तुझं माझ्याविषयीचं कर्तव्य पार पाडलंस. मी त्यांच्या गोष्टी ऐकून हसतो आणि म्हणतो, तुम्ही जे सांगाल तेच मी करेन. आणि त्या माझ्या उत्तराने आनंदी होत्या. आता आमच्या आयुष्यात फक्त आनंद होता. माझं घर रिकामं नव्हतं. त्या आईच्या आशीर्वादामुळे घरात एक सुगंध होता, जो अनेक वर्षांनी गायब झाला होता. पण आता तो परत आला होता. माझी बहीणही घरी यायची आणि रोहिणी मॅडमला पाहून खूप आनंदी व्हायची आणि त्यांच्याशी खूप बोलायची. मी ठरवलं होतं की लवकरच मी पण लग्न करेन आणि माझं आयुष्य पूर्ण करेन आणि माझं एक नवीन कुटुंब तयार होईल, ज्यात माझी आई, माझी बायको आणि येणारी मुलं असतील. मी विचार करायचो की आता माझ्या आयुष्यातली कमतरता पूर्ण होईल. पण जेव्हा मी शांत बसून माझ्या आयुष्याकडे पाहतो, तेव्हा मला माझा काका आठवतो, ज्यांनी मला रस्त्यावर सोडलं होतं आणि सर्व काही झपाट्याने घेतलं होतं. मी अनेकदा विचार करतो, कदाचित त्यांना ह्या जगातच शिक्षा मिळाली असेल, पण असं काही घडलेलं नव्हतं. ते सुखाने आपलं आयुष्य जगत होते. सुरुवातीला हे पाहून मला दुःख व्हायचं, पण नंतर मला समजलं की प्रत्यक्षात ही आणखी वाईट आहे. जर त्यांना या जगात शिक्षा मिळाली असती तर कदाचित वरच्या जगात त्यांचं बळ साठवत गेलं असतं. पण अद्याप त्यांना शिक्षा मिळाली नाही. याचा अर्थ वरती त्यांना फार मोठी शिक्षा मिळेल आणि तिथून मात्र ते सुटणार नाहीत. जेव्हा मी हा विचार करतो तेव्हा मला कळतं की जीवनाने मला जी परीक्षा दिली ती फक्त मला मजबूत बनवण्यासाठी होती. आणि एक दिवस माझ्या आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या शिक्षिकेच्या आधाराने मी या मुकामावर पोहोचेल, जिथे आज मी आहे. मी त्याकडे पाहतो आणि मनात म्हणतो की हे सर्व त्यांच्या बलिदानाचं आणि प्रेमाचं फळ आहे. त्या आता फक्त माझ्या शिक्षिका राहिल्या नाहीत, तर माझ्या आईच बनल्या होत्या. आणि हे घर आता फक्त माझं घर नाही, ते घर आपलं घर बनलं होतं, जिथे प्रेम, सन्मान, शांतता होती आणि सर्वात महत्त्वाचे एका आईच्या आशीर्वादाची ताकद होती. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल. त्यामुळे कथेला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.